नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनलमध्ये। आज आपण खूपच हेल्दी अशी पालक पनीरची सोप्या पद्धतीने भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी येथे मी एक जुडी पालक स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतला आहे। गॅसवर पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवले आहे। पाणी थोडेसे गरम झाले की यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला पालक घालून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटे पालकाची भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। खूप जास्त वेळ पालक शिजवायचा नाही। अधूनमधून पालकाची भाजी अशा पद्धतीने हलवून घ्यायची आहे। तीन ते 4 मिनिटे पालक चांगला शिजवून घेतला आहे। गॅस बंद करून आता पाण्यातून पालक बाजूला काढून घ्यायचा आहे। पालक शिजवलेले पाणी तुम्ही सूपसाठी किंवा दुसऱ्या एखाद्या रेसिपीसाठी वापरू शकता। पालक थोडासा थंड झाल्यानंतर आता आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। पालकाची भाजी अशा प्रकारे वाटून घेतली आहे। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। त्यामध्ये थोडेसे तेल घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये पाव चमचा तूप घालून घेत आहे। तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये बटर किंवा साजूक तूप वापरू शकता। आता यामध्ये पाव चमचा जिरे घालून घेतले आहेत। बारीक चिरलेला 3-4 पाकळ्या लसूण घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा थोडा गुलाबीसर झालेला आहे। आता यामध्ये थोडेसे बारीक केलेले आल्याचे तुकडे घालून घेतले आहेत। आता यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवे असेल त्याप्रमाणे मिरचीचा वापर तुम्ही येथे करू शकता। आता यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। सगळं छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये धुवून घेतलेले पनीर अशा प्रकारे तुकडे करून घालून घ्यायचे आहे। पनीर आपण आधी तळून घेतले नाहीये। अशा प्रकारे पनीर घातल्यामुळे पनीर भाजीमध्ये मऊ राहते।
सगळं छान परतून घ्यायचं आहे। 3-4 मिनिटे परतून झाल्यानंतर पाहू शकता कांदा लालसर झालेला आहे। आता यामध्ये वाटून घेतलेला पालक घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। पालेभाज्यांमध्ये मीठ घालताना थोडे जपूनच घालावे। इतर भाज्यांपेक्षा पालेभाज्यांना मीठ कमी लागते। भाजी आपण आधीच शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे आता फक्त 2-3 वेळा उकळी येईपर्यंत भाजी आपण शिजवून घेणार आहोत। तीन ते 4 मिनिटे अशा प्रकारे भाजी शिजवून घेतल्यानंतर पालक पनीर तयार झालेले आहे। मस्त असे पालक पनीर तयार झाले आहे। तसेच छान हिरवागार रंग सुद्धा भाजीला आलेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तसेच अशाच प्रकारचे खूप छान छान व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा पाहायला विसरू नका। शेवटी थोडीशी यावर क्रीम घालून घेत आहे।